नमस्कार. मोदी की गॅरंटी असे म्हणत काल भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे. नवे सरकार सत्तेत येताच मोदी की गॅरंटी या संकल्पपत्रात दिलेल्या आश्वासनावर काम सुरू होईल. तसेच प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा देखील निश्चित करण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करतेवेळेस म्हटले आहे. त्याशिवाय सरकारच्या पहिल्या 100 दिवसाचा रोडमॅपही निश्चित झाला आहे. सरकार स्थापन झाल्यावर त्यावर काम देखील सुरू केले जाईल, असेही मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांकडून भविष्यातील त्यांच्या योजनांचा रोडमॅप घेतला आहे, जेणेकरून नवे सरकार आल्यावर त्यावर केवळ खर्च करण्याऐवजी त्यांच्या अंमलबजावणीवर भर दिला जाईल, असं देखील यावेळी स्पष्ट करण्यात आला. जाहीरनाम्यातील विशेष तरतुदी आपण पाहत आहोत. गरीब कुटुंबासाठी प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ जल पुरवठा सुनिश्चित करणार. PM उज्ज्वला योजना कायम ठेवत पाईपद्वारे गॅस पुरवठा करणार. दुसरा आहे मध्यमवर्गीयासाठी रोजगार निर्मितीसाठी स्टार्टअप योजनेचा विस्तार करणार. आणि आयुष्यमान आरोग्य मंदिराचा विस्तार करणार, म्हणजेच योजनेचा विस्तार करणार. जनौषधी केंद्रावर स्वस्त औषध उपलब्ध करणार. नवे IIT IIM आणि एम्स स्थापनेच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देणार. तरुणांना संधी तरी नोकर भरतीत होणाऱ्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी करणार. तरुणांना समान संधी, नेतृत्व कौशल्य आणि स्वयंसेवेसाठी मेरा युवा भारत कार्यक्रमाचा विस्तार. कामगारासाठी सन्मान. असंघटित कामगारासाठी PM जीवन ज्योती विमा आणि PM सुरक्षा विमासारख्या सामाजिक सुरक्षा योजनांचा विस्तार करणार. PM स्वनिधी योजनेचा विस्तार करून गाव आणि तालुक्यामध्ये फेरीवाले आणि टपरीवाल्याचा समावेश करणार. ट्रक चालकासाठी राष्ट्रीय महामार्गावर आधुनिक सुविधा विकसित करणार. ॲटो टॅक्सी, ट्रक आणि अन्य चालकाचा ई-श्रम प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणार. सबका साथ सबका विकास. यानंतर चौथं, आदिवासी मुलांमधील कुपोषण, सिकल सेल निर्मूलनावर भर. PM सूरजच्या माध्यमातून सहज कर्ज. बिरसा मुंडा यांची 150वी जयंती 2025 मध्ये अनुसूचित जमाती गौरव वर्ष म्हणून साजरे करणार. OBC SC ST विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचा विस्तार करणार. शेतकऱ्यासाठी पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे कालबद्ध भरपाई देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार. तूर, उडीद, मसूर, मूग व चना डाळी तसेच सरसो, सोयाबीन, तीळ आणि शेंगदाणा तेल उत्पादनासाठी प्रोत्साहन देणार. पौष्टिक भाज्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन तसेच भाजीपाला उत्पादन, साठवणूक आणि वितरणासाठी क्लस्टरची स्थापना करणार. कृषीविषयक घडामोडीसाठी स्वदेशी भारत कृषी उपग्रहाचे प्रक्षेपण देखील करणार. कृषी यंत्र आणि उपकरणासाठी कस्टम हायरिंग केंद्राची संख्या दुप्पट करणार. विश्वबंधू भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व मिळवण्यासाठी प्रतिबद्ध. योग आणि आयुर्वेदाचा जगभर प्रसार करणार. भारतातून नेलेल्या विविध मूर्ती परत आणणार. श्रीरामाच्या वारशाचे रक्षण आणि रामायण उत्सवाद्वारे जगभर प्रचार. सुरक्षित भारत. दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्सी धोरण. अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची क्षमता वाढवणार. मजबूत सायबर सुरक्षा धोरण लागू करणार. नारी शक्तीचे सक्षमीकरण. महिला बचत गटांना IT, आरोग्य, शिक्षण आणि रिटेल तसेच पर्यटन क्षेत्राशी जोडणार. नोकरदार महिलांसाठी शहरात वसतिगृहाची निर्मिती. गर्भाशयाच्या कर्करोगाची उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबवणार. समृद्ध भारत. यामध्ये बघा, भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविणार. वित्तीय स्थैर्य कायम राखणार. रोजगाराच्या संधी वाढविणार. निर्यातीला प्रोत्साहन आणि आर्थिक कायद्यामध्ये सुधारणा करणार. विश्वस्तरीय पायाभूत सुविधा. दरवर्षी 5000 किलोमीटर रेल्वेची निर्मिती. प्रवासी रेल्वे तिकिटाची प्रतीक्षा संपविणार. वंदे भारत, अमृत भारत गाड्याचा विस्तार करणार. लांब पल्ल्याचे वंदे स्लीपर गाड्या सुरू करणार.